नमस्कार. आपल्या परिसरातील, गावातील, एरियातील माता भगिनीचे नव्हे तर बालकांसाठी, मोठ्यांसाठी पर्सनल सेफ्टीचे, वुमन व चाइल्ड सेफ्टीचे सर्वोत्कृष्ट ॲप्लिकेशन लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आपल्याला मिळालेल्या व्हॉट्सअप ॲप्लिकेशनमध्ये व्यक्तिगतरित्या अथवा ग्रुपमध्ये मिळालेल्या लिंकवरनं क्लिक करून निडली SOS ॲप प्ले स्टोअरवरून कसे डाउनलोड करायचे आहेत हे आपण यामध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम लिंकला क्लिक करायचे होते. त्यानंतर ते तुम्ही प्ले स्टोअरला नेव्हिगेट होणार. त्यानंतर ते इन्स्टॉल करून ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर इंटर फोन नंबरमध्ये स्वतःचा मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आणि OTP ऑलरेडी व्हेरीफाईड होऊन ते तुम्ही समोरच्या पेजला जाणार आहात. समोरच्या पेजला गेल्यानंतर आपण यामध्ये पर्सनल सेफ्टी या बटनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर विचारलेल्या परमिशनला अलाउ करून पुढे जायचं आहे. त्यानंतर स्वतःचं नाव, स्वतःचं आडनाव, मोबाईल नंबर, मेल ID, ॲड्रेसमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. आणि त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही क्षणामध्ये वरील एक होम पेज अपीअर होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं निडली SOSची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यानंतर विचारलेल्या सर्व परमिशनला अलाउ करणे हे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे, कारण की तुम्ही जेव्हा SMS किंवा SOSचं अलर्ट पाठवणार आहात तेव्हा जर तुमचं GPS लोकेशन बंद असेल अथवा तुम्ही SMSची परमिशन दिली नसेल तर त्यावेळेस तुमचं मेसेज डिलिव्हर व्हायला थोडं वेळ घेणार आहे. त्यामुळे सर्व जे काही परमिशन्स आहेत ते तुम्हाला अलाउ करूनच पुढे जायचे आहे. सर्व परमिशनला अलाउ करायचं आहे. अलाउ केल्यानंतर तुम्हाला GPS तुमचं नेहमी ऑन असेल याची दक्षता घ्यायची आहे आणि नसल्यास ते SMS काही वेळानंतर डिलिव्हर होईल याची पण तुम्हाला तिथे प्रोव्हिजन दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला म्हणजे आपण ज्यावेळेस इमर्जन्सीमध्ये आहोत आणि आपल्याला काही लोकांना इमर्जन्सीमध्ये आहे हे कळवायचे असल्यास तुम्ही त्यांना इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरमध्ये ॲड करू शकता. आणि आपण आधी जर डाउनलोड केले असेल तर तुम्ही त्याला इथे तुम्हाला ॲरो बटन दिलेलं आहे. त्या ॲरो बटनला क्लिक करून तुम्ही जुने जे इमर्जन्सी नंबरमध्ये ॲड केलेले मेंबर्स आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता. अदरवाईज तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त 4 लोकांना ॲड करण्याचे प्रोव्हिजन आहे. आता मी इमर्जन्सीमध्ये ॲड केलेले नंबर डिलीट केलेले आहे. आता मला नवीन ॲड करायचे असल्यास मी माझ्या फोनबुकमधून, तसेच मला नंबर जर पाठ नसेल तर मी त्या व्यक्तीचा नंबर यामध्ये टाईप करून ते यामध्ये ॲड करू शकतो. ॲड करताना तुम्हाला उजव्या साईडच्या ॲडच्या बटनला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने त्या अजय या व्यक्तीला ॲड केलं. अजय या व्यक्तीला ॲड केल्यानंतर त्या व्यक्तीला एक WhatsApp मेसेज जाणार आहे. WhatsApp मेसेज जाताना त्या व्यक्तीचं नाव आणि त्याला कोण ॲड करत आहे ॲज फॉर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट तर ते तुम्हाला येथे दिसणार आहे आणि त्या पुढच्या व्यक्तीलासुद्धा दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला परत उदाहरणार्थ मला दुसरा एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ॲड करायचा असल्यास आणि ते तुम्ही कॉन्टॅक्ट पिकरमधून म्हणजेच तुमच्या फोनबुकमधून घ्यायचे असल्यास फोनबुकला क्लिक करायचं आहे. फोनबुकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची फोनबुक ओपन होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये एक नंबर तुम्ही ॲड करणार आहात आणि त्यानंतर ॲडच्या बटनला क्लिक करणार आहात. परत ॲड केल्यानंतर त्या पुढच्या व्यक्तींना एक मेसेज जाणार आहे, ठीक आहे, त्याच्या नावानिशी. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स ॲड करू शकता. असे आपण यामध्ये 4 कॉन्टॅक्ट्स ॲड करण्याचे प्रोव्हिजन दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडे मागे येणार आहात. त्यानंतर इथे तुम्हाला 4 गोष्टीची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्हाला वरच्या 3 डॉटमध्ये गव्हर्नमेंट हेल्पलाईन नंबर, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ॲड करण्याची प्रोव्हिजन आणि या मुख्य पृष्ठामध्ये जर आपण एखाद्या गर्दीमध्ये आहोत किंवा एखाद्या अशा ठिकाणी आहोत जिथं त्या व्यक्तीशी आपल्याला सुटका करून घ्यायची आहे
तर तुम्ही काही लोकांना जवळ बोलवण्याच्या ताकदीमध्ये तुम्ही इथे सायरनची बटन म्हणजे एक नवीन आवाज जनरेट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर मोठ्या SOSच्या बटनचा उल्लेख म्हणजे जर मी एखाद्या अडीअडचणीच्या वेळेस आहे, तर मी फक्त त्या बटनला क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली 5 सेकंदात तर अशा प्रकारे तुम्ही नीटली SOSचा वापर करू शकता आणि ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनच्या लिस्टमधील बॉटम साईडला म्हणजेच आपल्या टास्क बारमध्ये तुम्ही नीटली SOSचं ॲप्लिकेशन सेट करून ठेवू शकता. इन केस कधी तुम्हाला इमर्जन्सी पडलीच तर तुम्ही डायरेक्टली ॲप्लिकेशन ओपन करणार आहात आणि डायरेक्टली SOSच्या बटनला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केलं की तो मेसेज पुढच्या व्यक्तींकडे जाणार आहे. गेल्यानंतर आता पुढच्या